ते फक्त आमदार चादर चढवण्यासाठीच मस्जिदीमध्ये येतात, दर्ग्यावरती येतात, विकास कामं करत नाहीत. विकास कामं मंजूर झालीत पण त्यांनी उद्घाटन केलं नाहीत. दर्ग्याचा आशीर्वाद घ्यायचा तुम्हाला, तर दर्ग्याचा आशीर्वाद लागतोय तुम्हाला, तर दर्ग्याचा विकास करायचा नाही का तुम्हाला? करणार आहे यांचा हा आरोप आहे. काय परिस्थिती, सत्य परिस्थिती आहे काय? नाही, तसं म्हटलं तर हे जे बोलतात ना अगदी चुकीच्या पद्धतीने. मी आता तुम्हाला म्हटलं साहेबांनी 60 लाख रुपयाचा निधी आता मुस्लिम समाजाला दिला. तो अल्पसंख्याकाचा असो किंवा इतर निधीतला असो, पण 60 लाख रुपये आले. 60 लाख रुपये कुठं खर्च करायचे हे मुस्लिम समाजावर अवलंबून होतं. मुस्लिम समाजाला सांगितलं होतं तुम्ही जी कामं बसवशाल त्याच्यात जी तुम्हाला गरजेची आहे ती करा. मग त्या 60 लाखात 10 लाख रुपयाचं तिथं सभामंडप बसत नव्हता का? तुम्हाला प्रश्न विचारा ना. ऐकून घ्या आता. आमदार साहेब 27 तारखेला 27 जानेवारी 2024 रोजी राजुरी देणार होते. 26 तारखेला मी त्यांच्या कार्यकर्त्यांना फोन केलाय, ह्या राजुरी गावात 4.5 वर्षात 1 रुपयाचा निधी तुम्ही दिलेला नाहीये, आम्ही उद्या तुमचा काळे झेंडे दाखवून निश्चित करणार आहे. 60 लाख रुपये निधी आला सांगतो ना तुम्हाला मी. त्याच्यानंतर आमदार साहेबांचा मेसेज आलाय का 27 तारखेला उद्घाटन केल्याच्या नंतर मी तुम्हाला भेटतो. त्यांनी हॉलमध्ये मिटिंग घेतली आमच्या समाजाबरोबर. त्या ठिकाणी या गोष्टी घडल्या. त्यांनी म्हटले 50 लाखाची मला कामं सांगा, प्रायोरिटीने तुमची जी कामं ती सांगा आम्हाला. आम्ही त्यांना 3 कामं सांगितली. हे जे म्हणतात ना तागड्याच्या मदरशाचं काम आहे, तर हे 31 ऑगस्ट 2023 रोजी आमच्या मुस्लिम समाजाची मिटिंग होती. त्या मिटिंगमध्ये आसेबाई मालदार यांनी ती लिस्ट वाचून दाखवली, पण 1 वर्ष झालं त्याच्यातलं 1 काम सुद्धा आलं नाही. त्या वाचलेल्या लिस्टमधलं एकही काम पुढं बसलेलं नाही. आमचं तरुण वर्ग हा संतापलेला होता. तरुण वर्ग म्हटलं आपण जरी आमदार जर निधीच देत नाहीयेत तर आपण काय यांच्या मागे जायचं? हा जो 60 लाखाचा निधी सांगितलं तर इथं काय झाले कामं? 20 लाख रुपये शादिकाना हॉलला मंजूर केले त्यांनी अल्पसंख्याकमधल्या. 20 लाख रुपये कब्रस्तानसाठी मंजूर केले आणि 10 लाख रुपये आपल्या ईदगाह मैदानासाठी केले त्यांनी. याची वर्क ऑर्डर कधी आली? 8/8/2024 रोजी. वर्क ऑर्डर जर निघली का नाही मग तुम्ही काम करणार चालू करत? आता तुम्हाला इलेक्शन आलं तुम्हाला काम चालू करून दाखवायची का? वर्क ऑर्डर निघाली, काम नाही सुरू झालं. कुठलं? अहो त्याच्यावर आपलं बोलणं झालं ना, त्याच्यावर पूर्ण क्लिअर कट बोलणं झालं आहे. काय झालं आता हे मंडळी ना, आता परत त्याच विषयाकडे गेलो आपण. बरं बोला. सगळ्या चर्चा झाल्या, सगळ्या चर्चा झाल्या होत्या. त्या ठिकाणी ती जी कामं आहे स्थानिक लेवलला तुम्ही उद्घाटन करा. ऐका, स्थानिक लेवलला तुम्ही उद्घाटन करा आणि कामं चालू करून घ्या. आता हे स्वतःला नेते म्हणतात, यांनाच मेसेज होते ते. यांनी हा प्रश्न विचारायच नको. कुठल्याही प्रकारचा मेसेज आलेला नाहीये. आम्ही जयसिंग आवटेशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न खरं बोलायचं म्हटलं तर तुम्हाला सांगू का, हा फक्त राजकीय द्वेष आहे. काय झाले ह्याच्यात काय नाही. मिळाले स्वार्थ, याच्यात समाजाचं यांना घेणं देणं नाही. राजकीय दोष आहे असं म्हणतात ते. फक्त स्वार्थ आहे. स्वार्थ. तुम्हाला तुम्ही ठेकेदार आहात का? नाही. तुम्हाला काम मिळालं का समाजावर जर तरी चालेल. आमची भूमिका काय स्पष्ट आहे, समाजाचा विकास झाला पाहिजे. मी कुणाचंही नाव घेणार नाही. ठेकेदारी तुम्हाला करेल ना, पण काम नाही सुरू झालं. नाही, ठेकेदारी मला नाही मिळाली. मी एक शेतकरी आहे आणि माझा व्यवसाय आहे दुग्ध व्यवसाय. मेन म्हणजे आलं का ध्यानात. आता आमचा पुतण्या आहे सिव्हिल इंजिनियर. आता त्याला काम दिलं असेल. आता हे देणारे कोण हे तुम्हाला मी सांगतो. मी पहिलेही सांगितलं, पहिले तुम्हाला सांगतो. ऐका ना, ऐका ना. अहो असू द्या. मुबारक भाई तांबोळी बी देणार आहे 5 मिनिटातच. तसं काही काळजी नाही. ते अकबर भाई तुमच्या पाठीमागे बसलेले आणि हे आमचे ग्रामपंचायत सदस्य यांनीच ती कामं वाटली. यांनी ऐका ना, खरोखर मुस्लिम समाजावरती अन्याय झालाय का राजुरीमधले? हा माझा प्रश्न. कुणाकडून? हे असं म्हणत की यांचा प्रश्न असा आहे की आमदारांकडून सगळ्या राजकीय लोकांना अन्याय होतो. नाही आला का फक्त अन्याय कुठल्या बाबतीत म्हणावं लागेल ना? विकास कामाचं भूमिपूजन नाही केलं असं? नाही, विकास कामाच्या बाबतीत आमदार साहेबांनी शब्द दिला. आम्ही त्यांना 50 लाखाची कामं सांगितली. म्हटली आता माझा आमदार फंड संपलेला आहे. 1 एप्रिलच्या नंतर सगळ्यात पहिलं काम मी तुम्हाला त्या दर्ग्यावर 10 लाख रुपये निधी देईल जाहीर सांगितलं आमदार साहेबांनी. त्याच्यानंतर राजुरीत याचा रस्त्यासाठी आंदोलन केलं. त्यावेळेस मी स्वतः अतुल शेटला भेटलो. मला म्हटलं तू सांगू नको मला, म्हणजे मी करणारच आहे ते काम, तू काय मला सांगू नको. म्हणजे मी त्याचा विरोध उपरोधिक बोलले ते मला. पण तुम्ही करणार कधी करणार आहे? 2019 तुम्ही त्या तारखेवर चादर चढवायला आलेत. 2024 आलं. 5 वर्षात तुम्ही तिथं 5 रुपये फंड नाही दिला. फक्त तुम्हाला दर्ग्याचा फक्त तुम्हाला आशीर्वाद हवा आहे. हे असं म्हणतात की फंड वाटप करायला तुम्हाला सांगितलं होतं. आम्ही फक्त मिटिंग घेतली. आम्ही काळे झेंडे दाखवणार होतो पण त्याला म्हटलं आम्ही ते म्हटले तुमच्यावर मला मिटिंग करायची.
मिटिंग घेतली आम्ही. ते म्हटले 50 लाख रुपयाचा फंड आहे अल्पसंख्याकांचा, तेवढा मी तुम्हाला देणार आहे. आणि ऑलरेडी ते पैसे दिलेले होते. पैसे दिले ते पण काम अगोदर डिक्लेअर झालं होतं का 50 लाख मुस्लिम समाजाला. ती जी मिटिंग झाली का, तर अतुल शेट्टी आहे ना, इथं आपलं बंधारे आहेत का गृह शेतमाळ्याच्या पाठीमागं, त्या बंधाऱ्यांच्या उद्घाटनाला आले होते. आणि अतुल शेट्टीने फक्त या ठिकाणी यायचं तेवढंच. कारण मी तुम्हाला आधी सांगितलं ना का इथले मुस्लिम पुढारी आमचे म्हणतात का अतुल शेट्टी एकाच व्यक्तीचं ऐकतात, ते सांगन तसंच होतात. त्याचं निवारण करण्यासाठी अतुल शेट्टी इथं आलते. अतुल शेट्टीने स्पष्ट असं त्यांच्या भाषणात सांगितलं का तुम्हाला जी कामं गरजेची आहे तुम्ही ती याच्यात बसवा, मी कुणा एका व्यक्तीचं ऐकणार नाही, मला गावाचं ऐकायचं आहे, जरा ध्यानात घ्या. आणि त्या पद्धतीने मग त्या कामाचं फक्त नियोजन यांच्याकडे, त्याच ठिकाणी यांनी नियोजन करून अतुल शेटला सांगितलं, चिठ्ठी दिली, अमुक याला इतके, अमुक याला तितके. ऐका जरा, ही सत्यता आहे. नाही तू पहिला व्यवहार जाऊन द्या. ही सत्यता आहे, ही सत्यता आहे. याच्यात तुम्हाला सांगतो, या ठिकाणी मुस्लिम समाजाचे जवळपास 10-12 कार्यकर्ते, यांना तुम्ही कुणालाही विचारा. आणि याच्यातलं एक जरी म्हटला का पप्पू पटेलचा एक शब्द खोटा आहे, एक शब्द बरं का, एक शब्द, जे खरं आहे तेच मी बोलतो आणि तीच परिस्थिती, तीच वस्तुस्थिती आहे. या इथं कार्यकर्त्यांना एकाला विचारा म्हणावं याच्यातला एक शब्द खोटा आहे का. अतुल शेट्टीने स्पष्ट भाषणात सांगितलं, मी कुणा एका व्यक्तीचं ऐकायला नाही, ठीक आहे समाज ठरवीन ती कामं होतील. जो 50 लाख रुपये निधी आहे ना, समाजाने ठरवायचा. मग समाजाला कळायला नको का आपल्याला देवस्थानला 10 लाख रुपयाचा निधी टाकायला काय अडचण होती. काय होते, आरोप करण्यात अर्थ नाही, जी सत्यता आहे ती सोडून बोलतो. निधी टाकला का नाही देवस्थानला, आम्ही वारंवार त्यांची मागणी करतोय. निधी का देत नाही त्यांनाच माहिती. ते तुमच्याकडे सांगित होतं की कामासाठी आमदार फंड नाही का, DPDC नाही का, तुमचा 25-15 नाही का, 30-24 नाही का तुमच्याकडं, का फक्त अल्पसंख्याक निधीच नाही का. अल्पसंख्याक निधी तुमच्या पुरता आला फक्त तुम्हाला 1.5 कोटी रुपये. तुम्ही त्याच्यातले 50 लाख रुपये दिले समाजाला, ठीक आहे, तुमच्या आभाराचे ना. पण दुसऱ्या याच्यातून तुम्ही टाकणार नाही का निधी. आम्हाला म्हटलं आमदार फंडातून निधी टाकतो. कधी माझा आमदार फंड संपला आहे, फेब्रुवारीमध्ये म्हटलं आमदार फंड माझा संपलेला आहे, मी 1 मार्चच्या नंतर तो 1 एप्रिलच्या नंतर मी तुम्हाला 10 लाख रुपये फंड देतो. कुठे दिला आहे. DPDCची मिटिंग झाली आता इलेक्शनच्या आधी, सांगतो मी तुम्हाला. मी त्यांचे जे सगळे जवळचे कार्यकर्ते आहेत सगळ्यांना सांगितलं, म्हटलं तो लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे, त्या ठिकाणी निधी कोण टाकणार आहे. तुम्ही बोला तुमच्या आमदार साहेबांना जाऊन ना. मी बोलायला गेलो ते मला म्हणतात प्रवेश कर, मग बघू. आता सध्या परिस्थितीला तुमची मागणी काय असेल. आमची मागणी हीच आहे का त्या तारखेसाठी त्यांनी निधी का नाही दिला. मुस्लिम समाजाचं श्रद्धास्थान आहे ते. आज त्या ठिकाणी आपण तिथं जाऊ वाटलं असतं. हे म्हणतात ना निधी दिला त्यांनी, आपण त्या ठिकाणी जाऊ वस्तू पाहू. पत्रशेड जोरान जर हलवलं नाका खाली पडणार आहे. हा विकास कोणी करायचा. त्या ठिकाणी सभामंडपची करायची, त्याकडे हजारो भाविक तिथे येतात. टॉयलेट बाथरूम आहे त्या ठिकाणी, हो ते कोणी करायचं. आमदारांनी करायला पाहिजे होतं असं म्हणणं आहे त्यांचं. आमदारांनीच यांना 50 लाख रुपये दिले, त्याच्यात यांना काय अडचण होती. ते जे गरजेचं आहे ना त्या ठिकाणी देवस्थानचं, ते करायचं नाही यांनी, ते काम सुचवायचं ना, लिहून द्यायचं ना चिठ्ठीमध्ये. जेव्हा तुम्हाला मागणी केली तेव्हा तुम्ही एक काम करण्यासाठी त्या कामात सुद्धा पत्र दिली त्यांना. त्याच ठिकाणी आम्ही त्यांना 27 जानेवारीला आम्ही त्यांना ते तारखेला सुद्धा पत्र दिले. त्यांनी फक्त ती 50 कामात येत बसवली. त्यांनी ते काम वगळून टाकलं. त्याच्यामध्ये का वगळलं. त्या कामात अजून एक होतं खाली, गायबनशाह दर्ग्याचा परिसर सुधारणा करणे, 10 लाख रुपये निधी बोर्ड लागला होता गावात. त्या बोर्ड पण लागलेल्या कामाचं कुठे गेलं ते काम, आलंच नाही ते काम झालेलं आहे असंही म्हणणं आहे. काय म्हटले आमदार फंड टाकणार किंवा DPDC टाकणार. वरची कामं 50 लाखाची काम फक्त अल्पसंख्याक देणार, बाकी कामं DPDC किंवा आमदार फंड टाकणार आहे. पुढे आमदार फंड DPDC. या कामावर मुस्लिम समाज अधिकार नाही का तुमच्या. आम्ही आमदारला मतदान दिले ना, लोकांनी आमदार निवडून दिलाय. अल्पसंख्याक निधी हा फक्त काय तेवढा लिमिटेड आहे का फक्त. बाकी गावांसाठी वेगवेगळा निधी येतोय, रस्त्यासाठी येतो, बाकी सभामंडपाला येतो. या गावात राजुरी गावात सभामंडपाचं काम चालू जर झालं 10 लाख रुपये निधी आला. चालू कामाला तुम्ही 10 लाख रुपये देताय. चालू कामाला तुम्ही परत 10 लाख रुपये देताय. म्हणजे अशी भरपूर ठिकाणी ह्या ठिकाणची तर गरज आहे 10 लाखाची, तुम्ही का तिथं देत नाही. दिला पाहिजे निधी. उत्तर तुमचं याच्यावर कशावरती निधी दिला नाही. भरपूर ठिकाणी कामं चालू आहेत. हां, अपूर्ण काम त्या ठिकाणी राहिलं. अतुल शेटकर कार्यकर्ते गेले, त्या ठिकाणी लगेच निधी येतोय. हे 10 लाख रुपये परत घेऊन जा, काम पूर्ण करून घ्या. पण ज्या ठिकाणी मागणी आहे तुमची त्या ठिकाणी का निधी टाकत नाही तुम्ही. आमच्या जागेवर 10 लाख रुपये निधी मागतोय आम्ही. सभामंडपासाठी आम्ही त्यांच्याकडे 10 लाख रुपयाची 2 वर्षापासून. सभामंडपासाठी निधी पाहिजे. नाही बरोबर आहे. सभामंडपासाठी तर आमचं त्यांचं म्हणणं काय आहे का त्यांनी ते अल्पसंख्याक निधीतून पैसे दिल्यात, ते नको आहे आम्हाला तिथं दर्ग्याला.
जरा ध्यानात घ्या. यांना 50 लाख दिले का नाही यांना आमदार फंडातूनच पैसे भावे होते म्हणून यांनी तिकडे ते पैसे नाही टाकले. चांगले साहेब आलं का ध्यानात तुमच्या? जे 50 लाख दिले का नाही तुम्ही ठीक आहे. त्याच्यानंतर मार्च झालं. मार्चच्या आधी 50 लाख रुपये द्याला आम्हाला. मार्चच्या नंतर परत तुमचं बजेट बसलं का नाही? तुम्ही परत का नाही निधी राखून घेतला? अल्पसंख्याक मागणी करायला पाहिजे ना तुम्ही. ठीक आहे, तुमच्या याच्यात बसत नाही, डिप्युटीसीत बसत नाही किंवा आमदार फंडात बसत नाही. परत तारखेसाठी तुम्ही वेगळा प्रस्ताव पाठवा ना. आम्ही तुमच्या पत्रावर करतो ना. मी ग्रामपंचायतीत कमीत कमी 7 वेळा पत्र दिली त्यांना. ग्रामपंचायत सदस्य आहे. लोकांची माझ्याकडून अपेक्षा आहे ना. मला ज्या लोकांनी निवडून दिलंय मी त्यांच्यापुरतंच नाही काम करत. मी पूर्ण समाजाचं नेतृत्व करतोय ना. आज समाजासाठीच मागतोय आपण. माझ्या घरापुढे मागतोय का? माझ्या घरापुढे सभामंडप करायचं का मला? ज्या लोकांची वारंवार मागणी माझ्याकडे, ह्या दारग्यावर जे लोक तिथं जातात, लोक संध्याकाळी ते पाय पडले गेले, सकाळी गेले, तिथून फोन करतात लोक मला. अरे तुम्ही काय करताय? हे ठिकाण असं पाहिजे, तसं असं पाहिजे. मग आपण मागणार कुणाकडं? आमदार सोडून दुसरा माणूसच नाही आपल्याकडे ना. पण निधी मागणं चुकीचं आहे का? तुम्ही मागणी केली ती, पण प्रत्यक्ष तुमच्या याच्याबद्दल आमदाराशी बोलणं झालं का बाबा? चालतं ना बोलणं. आमदार साहेबांचं म्हणणं आहे प्रवेश करा मग निधी देऊ. म्हणजे तुम्ही फक्त लोक गोळा करणार मग तुम्ही येणार का? ही कुठली पद्धत आहे ना? चुकीच्या पद्धतीने बोलतोय. हा चुकीची काय पद्धत? काय तुम्हाला रिअल फॅक्ट चुकीचं काय आहे सांगतो. त्याच्यात? आता तिथं निधी मागितला का पहिला? ऐका ना. आता यांनी शरददादाला सोडलं म्हणून शरददादांनी तिथं निधी दिला असं म्हटलं चालेल का? शरददादांनी 10 लाख रुपये दिले त्या दारग्याला, दिले ना. तर मग असं म्हणायचं का शाकीरबाईने त्याने शरददादाला सोडलं म्हणून शरददादांनी निधी? ऐका जरा 2 मिनटं. काय आलं माहिती आहे का? मार्च 2023 काय आलं, शरददादांनी पण भरपूर असं योगदान दिलं मुस्लिम समाजासाठी त्यावेळेस बी. काय आलं, आणि काहीतरी ठराविक व्यक्ती काय होते आमच्या समाजाचं, एक ठराविक 4-6 पुढारी. आमच्याकडे काय तरुणांना वगैरे लक्ष घालायला वेळ नाही. मग ते जसं टन मारतील तसं लोक हे करतात. आता शरददादांनी त्यावेळेस भरपूर असं काम केलं, पण शरददादाच्या वेळेस ज्यावेळेस इलेक्शन आलं आणि शरददादांनी सेनेमध्ये प्रवेश केला, पहा बरं का, आता मी तुम्हाला बोलतो, तर ही मंडळी संपूर्ण मुस्लिम आमचे नेते जे पुढारी आमच्या गावचे असतील, पलीकडच्या गावचे झाले शरददादाच्या विरोधात. आज शरददादाने त्या पद्धतीने वागणूक दिली, समाजाला चांगली वागणूक दिली होती, समाजासाठी त्यांचा त्यागही आहे. शेवटी बा त्यांच्या याच्यातून आता जो करतो त्याच्या याच्यातून निघले बा उद्गार, काही बा मी मुस्लिम समाजासाठी काही कमी केलं तर बा असं तसं. आज ती वेळ यांनी अतुल शेट परत आणली. आणि अशा प्रकारचं जर फक्त शिंतोडे उडवायचं काम जर केलं तर भविष्यात कुठले नेता मुस्लिम समाजाकडे व्यवस्थित असं लक्ष देणार नाही. जे केलंय ते मान्य करा ना. शिंतोडे कोण उडवतोय? काय होतंय नाही रिअल फॅक्ट सांगतो मी, रिअल फॅक्ट सांगतो मी तुम्हाला. काय होतं, हे काय म्हणतात 3,300 कोटीचे गप्पा मारते ते. तालुक्यात 3,300 कोटीचा विकास झालाय, निधी आलाय. कुठे आहे निधी? 5 वर्षापासून आम्ही तुमच्याकडे 10 लाख रुपये सभामंडपासाठी मागतोय. तुम्ही ते देऊ शकत नाही आणि तुम्ही 3,300 गप्पा मारणार का? 3,300 कुठे गेलेत? ठेकेदारासाठी आलेत ते, समाजासाठी आले नाही किंवा लोकांसाठी आले नाही. ठेकेदारांची घरं भरायची, बाकी काही उद्देश नाही यांच्या मागं. गावच्या समाजासाठी प्रमुख 2 कोणत्या मागण्या आहेत? आमची सगळ्यात पहिली मागणी आहे ते दारिकासाठी त्यांनी सुशोभीकरणासाठी 10 लाख रुपये द्यावे, ते टॉयलेट बाथरूमची सोय करून द्यावी, हीच आमची अपेक्षा आहे. तुम्ही विद्यमान आमदार आहात, तुमच्याकडे आता गावात त्यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजासाठी काय कामं झालेत आतापर्यंत? अतुल शेठच्या माध्यमातून फक्त 5 लाख रुपयाचं कब्रस्तानमध्ये प्रेम ब्लॉकचं काम झाले 5 वर्षात. आता ही कामं अजून गुलदस्त्यात आहेत, म्हणजे कागदावरच अजून प्रत्यक्ष कामं पूर्ण झालेली एक पण नाही. फक्त 5 लाख रुपयाचा फंड सोडला आणि 16 लाख रुपयाची गप्पा मारतात ते. त्या ठिकाणी एक रस्ता केलाय. मंजूर कितीची आता कामाला? मंजूर 50 लाख रुपयाची कामं मंजूर आहेत, पण ती अजून कागदावरच आहेत. पण होतील ना ते? वर्क ऑर्डर जर 100% वर्क ऑर्डर जर खरी असेल तर 100% ती कामं होणार. पण ती जर कामं वर्क ऑर्डर जर नसती, जर सरकार बदललं, ती काम लॅप्स होऊ शकतात ना. तुम्हाला काय बोलायचं? ना काय नाही, त्यांना तेच विचारा नाही वर्क ऑर्डर खरी आहे का खोटी हे सांगू शकतात ना. सांगू शकतात ना ते खरी आहे का खोटी. तुम्हाला काय शंका आहे? वर्क ऑर्डर जर खरी आहे का नाही तर पुढच्या वर्षभरात काम पूर्ण होतील, या अपेक्षा आहे ना आम्हाला. वर्क ऑर्डर जर असेल ना तर 1 वर्ष ती कामं 100% पूर्ण होणार आहे. 8 तारखेला मी तुम्हाला दाखवलं का नाही, 8/8/2024 रोजी वर्क ऑर्डरचा कागद आहे माझ्या हातात. तुम्ही का नाही 9 तारखेला काम चालू केलं? तुम्हाला विकासच करायचा का नाही? ठेकेदारांना ठीक आहे, तुम्हाला उद्घाटन नाही करायचं मान्य आहे आम्हाला, पण कामं तर चालू व्हायला पाहिजे होती का नाही? कामं तुम्ही आता चालू करता इलेक्शनमध्ये. आता 2 दिवस झाले काम चालू झाले, 2 दिवसापूर्वी. इलेक्शन लोकांना दाखवायचे तुम्हाला, परत ते काम बंद होणार आहे का? आमच्या भावकीसारखंच सेम आमच्या भावकीसारखं झालं आहे. चौगुले भावकीचं 10 लाख रुपये फंड दिला आहे. कधी दिला आहे? 2023 साली दिला आहे. मी त्या भावकीचा आहे ना.
भावकीचा पुढारी मी वारंवार पाठपुरावा करतोय. ते काम विनोद गंगाळ्यांच्या नावावर आहे. विनोद गंगाळ्याला विचारायचं ठेकेदार किती वेळा गेलोय मी, त्यांनी ते सब ठेकेदार दिलाय त्या ठिकाणी. आम्हाला सब ठेकेदाराचं घेणं देणं नाही. सब ठेकेदार कोणता आमच्या भावकीचा दिलाय का कोणतं दिलाय काही घेणं देणं नाही आम्हाला. सब ठेकेदाराचं घेणं देणं नाही. आम्ही वर याच्यावर बोलतोय जयसिंगशी रावटी यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. मी सांगतो म्हटलं त्यांना काम चालू करायला. आता त्या सध्या परिस्थिती जाऊन बघायची त्या कामाची काय परिस्थिती. जर दीड वर्ष जर कामच पूर्ण होत नाही तर त्यांनी करायचं काय ना. आम्हाला परत तरी अपूर्णच काम आहे. 10 लाख रुपये दिल्याच्या नंतर सुद्धा अपूर्णच राहत आहे. परत मागणी कधी करायची आम्ही त्यांच्याकडं. काम पूर्ण जर झालं आता राहिलेलं काम आहे ते अपूर्ण होणार नाही. परत आम्ही त्यांची मागणी करू शकत होतो ना. प्रश्न असा आहे की अतुल शेठ बेनके जाणून बुजून असं करतात का मुस्लिम समाजावरती, तुम्हाला काय वाटतं यावर? नाही अगदी चुकीचं आहे. अहो परत मी तर म्हणतो मुस्लिम समाजासाठी असं नेता होणे नाही. एकदम म्हणजे सगळ्यांना संगती घेऊन बरोबरीने चालणार आहे. अहो एकदम म्हणजे ग्रेट. विकासावर बोला. तेव्हा आले सगळी माणसं चांगली आहेत. मुस्लिम समाजाचा विकास होत नाही राजुरी गावाचा हा आमचा आरोप आहे. 5 वर्षात शरददादा सोनवणेंनी 5 वर्षात 90 लाख रुपये दिला. खादी लोकांनी सांगू शकतो मी. आता शरददादाला मी 40 लाखाची मागणी केली. 40 लाखाची कामं शरददादांनी टाकली अल्पसंख्याकांची. त्याची उद्घाटन स्वतः केली ना. वर्क ऑर्डर आली, दुसऱ्या दिवशी उद्घाटन झाली. 14 तारखेला वर्क ऑर्डर आली. 15 तारखेला आचारसंहिता लागणार होती 3 वाजता. 15 तारखेला सकाळी त्यांनी येऊन उद्घाटन करून गेली. म्हणजे वर्क ऑर्डर निघाल्यानंतर उद्घाटन 100% होतात का नाही. बघा मी कुणाचं हे करत नाही आहे, कुणाला आपण नाव ठेवत नाही. फक्त आम्हाला विकास हवा आहे. मुस्लिम समाजाचा विकास करणार कोण, तुमची जबाबदारी ना. आज जशी मी 5 वर्षात विकास नाही झाला का काही? 5 वर्षात विकास म्हणजे मुस्लिम समाज म्हणजे तुम्हाला सांगतो आता राजुरी गावात जे रस्ते झाले 5 वर्षात विकास नाही झाला का किंवा काय निघाले मुस्लिम 5 वर्षात काय मला काय म्हणायचं आहे. मुस्लिम समाज समजा आता आम्ही वस्तीवर राहतो. आमच्याकडे रस्त्याचं काम झालं, आमच्याकडे किटीवेअर झाले, आमच्याकडे बांधारे झाले. हे मुस्लिम समाजासाठी नाही आहे का? मला एक म्हणायचं आहे गावात ज्या वेळेस निधी येतो तो ठीक आहे. काही ठराविक मुस्लिम समाजासाठी निधी आला पाहिजे हे 100% खरं आहे. पण अतुल शेठच्या माध्यमातून जी कामं झाली, बांधाऱ्याची झाली, जी रस्त्यांची झाली. अहो ज्या वड्याने तुम्ही पायी चालू शकत नव्हतं तुम्ही आता 4 व्हीलर घेऊन जा अशी परिस्थिती. मी माझ्या वार्डामध्ये तुम्हाला सांगतो इतकं म्हणजे असं कामच शिल्लक नाही ठेवलेलं. आमच्याकडे एक साधासुद्धा माणूस आहे ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ आवटी म्हणून तुम्हाला सांगतो. अतुल शेटकर ज्या बी रुपयाची मागणी केली ना त्याला एकही काम असं जे काम नेलं आणि ते झालं नाही असं नाही झालं. तुम्हाला सांगतो शाश्वत या गोष्टी तुम्ही कुणालाही विचारा. आणि ऐका मुस्लिम समाजाचं म्हणजे मुस्लिम समाजाचं एक समजा कसं आहे आमचं भांडण आमदार साहेब जरा देण्यात या. दर्ग्यावर निधी का टाकत नाही तुम्ही. मुस्लिम समाज हा दर्ग्याबद्दल बोला तुम्ही हरकत नाही. दर्ग्यावरचं आणि विशेष म्हणजे तुम्हाला एकही सांगतो त्या काय आले 2022 पासून मी कमीत कमी त्यांच्याकडे 7 ते 8 वेळा पत्रावर केले त्या दर्ग्या संदर्भात. आता सध्याची परिस्थिती अशी आहे तुम्हाला सांगतो मुस्लिम समाजाला आले महत्त्व देण्यात घ्या. ह्या इलेक्शनमध्ये मुस्लिम समाजाला आले महत्त्व. आणि माझं वैयक्तिक असं म्हणणं होतं मुस्लिम समाजाचे जे नेते आहेत ना आमचे पुढारी तालुक्याचे मी बऱ्याच जणांना मेसेज दिला. यांना पण मेसेज दिला तुम्ही बरोबर. अहो 100% तुम्ही 10 लक्ष तिकडे वर्ग करू शकत होते. शाकीरबाई काय असतं माहिती आहे का आम्ही निधी दिलेला नाही. तुम्ही दिलेलं नाही. तुम्हाला आत्ता बी मी सांगतो काय होतं जरा देण्यात घ्या काही गोष्टी. आणि भरपूर कामं झाली अतुल शेठच्या माध्यमातून कामंही झाली. पाण्याचंही नियोजन एवढं भारी झालं. मी शेतकरी हो जाणे आम्हाला आमच्याकडे रस्ते पार नदीवर पाटावर जायला रस्ते नव्हते. आज पाटावर आम्ही 4 व्हीलर घेऊन जातोय. वड्याने कंप्लीट 20 लाख रुपये निधी खर्च केला आहे त्या ठिकाणी. तुम्हाला सांगतो प्रत्येक आमच्या शेतात रस्ते झालेत आमच्या वार्डात. सार्वजनिक विकास 100% सार्वजनिक विकास सर्व समाजाला सर्व समाजाचे लोक आले त्याच्यामध्ये. हा तर प्रश्न काय आहे हा प्रश्न कळला तुम्हाला. अहो मुस्लिम समाजाने वारंवार मागणी करू शकतो तुम्ही निधी का लागते नाही. अहो हे 50 लाख रुपये एवढा निधी आमच्यासाठी आमदार तो निधी राहिला पण गावात दुसरा विकास झाला नाही का 5 वर्षात? विकास झाला ना. आमदार साहेबांनी भरपूर कामं दिलीत. 50% कामं झाली तर 50% कागदावरच आहे. अजून विकास हा कागदावर नाही चालत ना. ज्या वेळेस पूर्ण कामं पूर्ण होतील तेव्हा तो विकास झाला. विकास हा कागदावर चालत नाही. आता 50% कामं ही कागदावर. जेव्हा विकास होईल 1 वर्षानंतर त्याला कळणार ती कामं झाली का नाही झाली तेव्हा कळेल विकास झालेला आहे. 50% विकास फक्त झालेला आहे.
आता मंजूर कामांपैकी 50% कामं झालीच होती त्यांची, बाकी कामं अपूर्णच आहे ना. आमचीच कामं घ्या ना. ही मागणी कधीची आमची? काम मंजूर झाले 26 फेब्रुवारी 2024 रोजी. याची वर्गवाट कधी निघती? ऑगस्ट महिन्यात. सध्या अशी परिस्थिती आहे गावामधली, राजुरी गावामध्ये. राजुरी गावातला मुस्लिम समाज कुणाच्या मागे राहणार? राजुरी गावाचा मुस्लिम समाज आहे बघा. आता काय झालेलं आहे विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, ठराविक मंडळी एकत्र आल्यात काही आणि एक वेगळ्या प्रकारचं मेसेज देतात, वेगळ्या प्रकारचं समाजाला असं सांगतात का बुवा हे अमुक होईल, याचं हे काही गोष्टीमध्ये आणतात, धार्मिक गोष्टीवर बोलतात. म्हणजे अतिशय लज्जास्पद बाब आहे ती का राजकारणामध्ये धार्मिक बाबीचा आधार घेऊन राजकारण करणं एकदम गलिच्छपणाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आज रोजीला मुस्लिम समाजासाठी आज 4-5 उमेदवार, 5ही उमेदवार चांगलेच आहे आपले, कोणीच उमेदवार वाईट नाही. फक्त मुस्लिम समाजाने एकच गोष्ट ध्यानात घ्यायची का आपल्या समाजासाठी कोणती व्यक्ती चांगली ठरेल भविष्यात. आज काय झालं आहे, एक वेगळ्या प्रकारचा आता शरददादा आपल्या अपक्ष आहे तुम्हाला सांगतो, बरोबर. त्यांच्या बाबतीत काय बोललं जातं समाजात, अरे बोलले ते उद्या निवडून आल्यावर अमुक ठिकाणी जातील. त्यांनी तुम्हाला तसं सांगितलं आहे का? हां, चुकीच्या माध्यमातून हे लोक प्रचार करतात, दिशाभूल करायचं काम चालू आहे. तुम्हाला सांगतो सेक्युलर पार्टी किंवा धार्मिक भावना जागरूक करून एकदम म्हणजे वेगळ्या पद्धतीचं राजकारण चालू आहे. अतिशय चुकीची बाब आहे ही का राजकारणात ह्या गोष्टी आल्या नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेक्युलर पार्टी कुणालाच म्हणता येणार नाही. ते जर म्हणत असतील, आता मी तर ते स्पष्ट करणार नाही, पण वैयक्तिक हे मंडळी जर माझ्या संग बसत असतील आणि ते म्हणत असतील की ही पार्टी सेक्युलर, ऐकून घ्या, तर मी त्यांना प्रत्येक गोष्टीवर पुराव्यानिशी बोलेल. मी काय होते, दिशाभूल करायचं काम चाललं आहे. अतुल शेठ सारखा मुस्लिम समाजाला सावरून घेणारा, संगती घेणारा सगळेच नेते आहेत, मी स्पष्ट सांगतो. चांगलंच पाहतात. कारण काय झालंय नाही मी काय म्हटलं, सगळीच लोक आहेत. शरददादा सुद्धा, अहो शरददादाबद्दल बोललो मी, शरददादाबद्दल मी बोललो. काय बोललो मी, शरददादांनी चांगली कामं केली मुस्लिम समाजाला. शरददादाचं काम पाहिले, अतुल शेठचं काम पाहिले, पण या लोकांनी प्रचार आता काय चालू केला आहे का शरददादा मुस्लिमांच्या बाबतीत असं बोलला. अतुल शेठ जरा ध्यानात घ्या. अपप्रचार करतात. नाही, अतुल शेठचे कार्यकर्ते नाही. माझा जाहीर आरोप आहे. मी तुम्हाला आहे ना सांगताय का नाही, त्यांचेच कार्यकर्ते तुम्हाला सांगतो, शरददादाचा एकनिष्ठ माणूस राजुरी गावात एक आणि एकच व्यक्ती, एकनिष्ठ कोण? समोर बसलेली व्यक्ती, ही पण आज त्यांच्या विरोधात प्रचार करते, त्यांच्या विरोधात बोलते. अतिशय चुकीच्या बाबी या. चांगल्याला चांगलं म्हणा, ठीक आहे, त्यांच्या तोंड तिने केलंय समाजासाठी, बोलले ते. तुम्ही आता सांगितलं की शरद सोनवणेच्या माध्यमातून गावात भरपूर कामं झाली, तुम्ही आता त्यांच्या विरोधात आहात. शरद सोनवणे बरोबर आहे. नाही 100%. शरददादाच्या विरोधात नाही मी विकासाबरोबर आहे. विकासाबरोबर आहे. नाही, आता तुम्ही कुणाला मतदान म्हणजे विचारधारेची लढाई आहे या महाराष्ट्रात आणि देशात जे राजकारण चाललंय ते विचारधारेवर आम्ही लोक मतदान करणार आहोत. विचारधारा काय आहे, तुमची विचारधारा काय आहे? नाही, अतुल मेनके तुम्हाला म्हणले होते की प्रवेश करा, कामं होतील, मग का नाही केला त्यावेळेस? कसा प्रवेश करणार ना मी? नाही, तुम्ही विकासाच्या मागे तुम्ही जायचं होतं. विकासाच्या मागे तुम्ही आता सांगितलं. काय म्हणणं आहे, वैयक्तिक मी माझ्या स्वार्थासाठी त्यांच्यापाशी जर गेलो, त्यांचं म्हणणं रास्त आहे, तुला तुझा स्वतःचा वैयक्तिक म्हणजे स्वार्थ साधायचा असेल तर तू प्रवेश. गावचे विकास कामं करायचे होते, सगळी मंडळी सदस्य आहात, तुमच्या मागे येते, आम्हाला कामं करून द्या. अतुल शेठ बेनके म्हणले पक्ष प्रवेश करा, तुमचे विकास कामं होतील. तुम्ही प्रवेश का नाही केला कामासाठी? मी सदस्य झालो, मला सर्व पक्षी लोकांनी मतदान केले ना. एखादा झेंडा घेऊन कसं जाणार? सगळ्या लोकांचं मी प्रतिनिधित्व करतो ना. आज माझ्या वार्डामध्ये सगळ्या पक्षाचे लोक आहेत, तर सगळ्या पक्षाच्या लोकांनी मला निवडून दिलं आहे. मी एकाच विचारधारा घेऊन जाणार आहे का? मला सगळ्यांचं ऐकून घेणं होतं ना. विकासाच्या मागे तुम्ही जायला पाहिजे. मला विकास गेलोच ना आम्ही त्यांच्याकडं. आमदाराचं काम काय आहे? आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे, हा भाग वेगळा आहे, आणि आमदार पूर्ण तालुक्याचे आहेत, हा एक प्रश्न वेगळा आहे ना. मी आमदार म्हणून त्यांच्याकडे गेलो आहे, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून त्यांच्या जात नव्हतो, आमदार म्हणून त्यांच्या जात होतो. बाबा मी ग्रामपंचायत सदस्य आहे, माझ्या वार्डात ही अशी कामं आहेत, ती पूर्ण करायची. समाजाची मागणी, ह्या मागण्या कोणी पूर्ण करायच्या? मी माझ्या मागचा पक्ष होता, मी शरद सोनवणेचा कार्यकर्ता होतो. मी हा सिंबॉल काढून ठेवला बाजूला. मी सदस्य झाल्या त्यांना का सोडलं? सदस्य झाल्यापासून मी राजकीय सिंबॉल माझ्यापासून बाजूला काढून ठेवलेला आहे.
समाजाचा विकास करणं हा माझ्या सगळ्यात पहिला अजेंडा फक्त समाजाचा विकास झाला पाहिजे. समाजासाठी मी त्याच्या पैसे मागायला जातोय. माझ्या समाजाची जी कामं अपूर्ण आहेत ही कामं तुम्ही पूर्ण करून द्या. माझा पक्षप्रवेशाचा विषय वेगळा आहे तो. विकासाच्या मुद्द्यावर नाही, राजकारण तुम्ही करणार आहे. पक्ष पाहत नाहीत. तुम्हाला जर विकास करून घ्यायचा होता, गावचे कामं करून घ्यायचे होते, तर अतुल शेठ बेनके असं म्हणाले होते की विकासासाठी गेले तुम्ही का नाही गेले? महाराष्ट्रभर पाहतोय आपण जे आमदार गेलेत म्हणजे आपली उंची नाही त्यांच्याबरोबर बोलायची. हे विकासासाठी गेलेत का? आज अख्खा महाराष्ट्र म्हणतोय हे विकासासाठी गेलेत का? 2.5 वर्ष सत्तेत होते. अतुल शेठ 2019 पासून 2022 पर्यंत सत्तेत होते. कुठे विकास? तेव्हा विकास नाही सुचला का त्यांना? ठीक आहे, 2 वर्ष कोरोनात गेली, 20-21 कोरोनात गेलं, मान्य आहे आम्हाला. 1 वर्ष होतं, त्या 1 वर्षात ही मागणी का नाही पूर्ण झाली? का तुम्हाला आमच्याकडे बंड करावं लागला मुस्लिम समाजाला? एक मागणी राहिली असेल, पण तसे दुसरे कोट्यवधीचे कामं गावामध्ये झालेले आहेत. माझं म्हणणं एक आहे का या समाजाचा विकास कोणी करणार? समाजासाठी कोण बोलणार आहे? मी पुढे येऊन बोललोय, तुम्ही मला म्हणता पक्ष प्रवेश करा, म्हणजे तुम्ही मला घ्यायचं, गळ्यात हात घालायचं, गप्प बसून टाकायचं, म्हणजे समाजाची मागणी कोणी करायचीच नाही का? आज आम्ही तो बंडाचा अस्त्र बाहेर काढला म्हणून निधी आलाय, बंड केला म्हणून निधी आलाय. हे ज्यांचं काही करतात ना, समर्थन करतात का नाही, 31 ऑगस्ट 2023 रोजी मुस्लिम समाजाची मुस्लिम समाजाची मिटिंग झाली. त्या मिटिंग मध्ये त्यांनी सांगितलं की ही कामं मंजूर झाली. अतुल शेट्टी निधी दिलाय आपल्याला, ही कामं मंजूर झाली. ती कुठे कामं? एक पण काम आलं नाही. म्हणून आम्ही म्हटलं आम्ही अतुल शेट्टीला काळे झेंडे दाखवणार आहे, म्हणून ती कामं आली. ती पण प्रायोरिटी किती आली म्हणते? 50 लाखाचं लिमिट आहे. मी सगळ्या तरुणांचा विचार घेतला, आपल्याला काय करायला पाहिजे प्रायोरिटीने, म्हणून त्या तरुणांनी ती कामं सांगितली. मी त्यांना म्हटलं साहेब हे 50 लाखात जारक्याचं काम बसत नाही, तर म्हटलं मी त्याला आमदार फंडातून निधी टाकतो. हे सगळे तरुण होते तिथं, कमीत कमी 150-200 तरुण होते त्या ठिकाणी. आमदार साहेबांनी सगळ्यांसमोर सांगितलंय का आमदार फंडातून मी ते 10 लाख रुपयाच्यात बसत नाही आहे, मी तुम्हाला आमदार फंडातून किंवा डिप्युटी सुद्धा कशातून पण तुम्हाला 10 लाख रुपये निधी देणार त्या तारखेसाठी. पुढे आज 10 म्हणजे 11 महिना चालू आहे. यांचा मुख्य दर्ग्याचा प्रश्न आहे. दर्ग्याचा सोडून दुसरे कामं आमदारांनी केलं नाही का गावात? तेच सांगतो तुम्हाला, 5 लाख रुपये फंड आलाय फक्त कब्रस्तानसाठी आणि अंतर्गत स्विमिंग पूल बसवण्यासाठी. मुस्लिम समाजाविषयी सोडून जर आपण बोललो तर बाकीचे काही कामं गावात झाली नाही का 5 वर्षात? भरपूर कामं झालीत ना, भरपूर रस्त्याची आता 18 कोटीची कामं मंजूर झाली मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून. चालीच ना, काम होणारच आहे. ती जी जर वर्कआउट जर निघली तर 100 किती कामं होणार आहेत? विकास आहेच ना, हा विकास सार्वजनिक आहे. माझं म्हणायचं समजलं तुम्हाला. हे जे तुम्ही वर्क ऑर्डर दाखवली हे पण काम होणारच आहे ना आता? मला तेच म्हणायचं, कागदावर आहे. जोपर्यंत प्रत्यक्ष काम उभं राहत नाही तोपर्यंत सांगू शकत नाही काम पूर्ण झालंय म्हणून आपण. कारण माझ्यासमोर काय प्रश्न आहे, माझ्यासमोर आमच्या भावकीचा सभामंडप मी वारंवार करतोय त्यांच्यापाशी जातं, सभामंडप का पूर्ण होत नाही? भावकीच्या लोकांचं म्हणणं आहे आमच्या भावकीचे अध्यक्ष त्यांच्या गप्पा मारतात, अतुल शेट्टीने हे केलं ते केलं. हा प्रश्न भावकीच्या अध्यक्षांनी विचारला पाहिजे होता त्यांना का बाबा आमदार साहेब आमचे काम का पूर्ण होत नाही? तर जे गावामध्ये मुस्लिम समाजाचे असं म्हणणं आहे की आमच्याकडे विकास निधी नाही आला आणि जो आला त्याचं उद्घाटन नाही केलं, तर काय आमदारांची भूमिका तुम्हाला दिसते? आता विकास कामाच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर आमदार साहेबांनी जे समजा शेवटच्या टप्प्यामध्ये मुस्लिम समाजाला 60 लाख रुपयाचा निधी दिला, तर त्यांच्या हिशोबाने काही वेगळ्या पद्धतीने त्याच्यात कामं बसली होती. परंतु गावच्या काही आमच्या जे स्वतःला म्हणतात ना आम्ही मुस्लिम समाजाचे पुढारी आहे, अशा काही मंडळींनी एकत्र येऊन आमदार साहेबांना कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं का तुम्ही एक ठराविक व्यक्तीचं ऐकता आणि त्या हिशोबाने निधी देता. तर तशा प्रकारे न होता आम्ही जी कामं सुचवू त्या पद्धतीनं ती कामं झाली पाहिजे. त्यानुसार ते 60 लाख रुपयाचा निधी आला. त्यावेळेस अल्पसंख्याक अध्यक्ष अकबरभाई, ग्रामपंचायत सदस्य शाकीरभाई आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुबारकभाई तांबोळी हे मंडळींनी त्या कामाचे वाटप केले. त्यांनी एक गाव लेवलवर आमदार साहेबांच्या म्हणण्यानुसार तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेकेदारांची निवड करा, त्या पद्धतीने केली. आणि कामं वाटप झाल्यानंतर कामाची वर्क ऑर्डर निघली, कामं चालू करायची. आता आमदार साहेबांनी शेवटच्या टप्प्यात बाकीचे समजा उद्घाटनं केली किंवा काय केली. राजुरीमध्ये यांचं म्हणणं आहे का आमदार साहेब उद्घाटनाला आले नाही. आमदार साहेबांची आणि ठेकेदारांची आणि ह्या मंडळींची सर्वांशी चर्चा झाली होती का तुम्ही गाव लेवलवरती गावच्या ग्रामस्थांना जमा करा आणि त्या हिशोबाने तुम्ही त्याचं उद्घाटन करून ती कामं पूर्णत्वाला न्या, चालू करून घ्या. आता याच्यामध्ये काय झालं, मधल्या काळात आहे ना राजकारण झालं चालू. काही मंडळी इकडे गेली, काही मंडळी तिकडे गेली. त्याचं कसं आता तुम्हाला सांगतो, काही मंडळी आता याच्यातलीच समजा
माजी अध्यक्ष असतील अल्पसंख्याक अध्यक्ष अकबरभाई पठाण यांनी त्यांना सोडलं, ते इकडल्या गटात गेले तुतारीत. शाकीरबाईंनी शरददादाला सोडलं, ते तुतारीत गेली. म्हणजे अशा काही घडामोडी झाल्या, त्याच्यामुळं आता ते काय झालं आहे, फक्त कुठंतरी रोष, कुठंतरी काहीतरी वेगळं दाखवायचं, ह्या पद्धतीने यांचं चाललेलं आहे, बाकी काहीच नाही. तुम्हाला सांगतो जे नियोजन होतं ना, आता याच्यामध्ये स्पष्ट बोलायचं म्हणजे खासदार साहेब इथं रस्त्याच्या उद्घाटनाला आलते, उंच कडक बोरी रस्ता, त्या रस्त्यामध्ये मुस्लिम समाजाला एक तागडा वस्ती इकडं मळ्यामध्ये, त्या वस्तीसाठी एक 10 लाख रुपये त्यांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केले. त्याच्या आधी बी त्याची चर्चा होती, ते काम होतं. परंतु या मंडळीने काय केलं तुम्हाला सांगतो, ते काम दुसरीकडे वर्ग करून टाकलं. कारण यांच्या हातामध्ये आलं ना का बा समाज सांगन त्या पद्धतीने करायचं, पण समाज सांगन त्या पद्धतीने म्हणजे काही चुकीचे निर्णय घेतले त्यात ना, का नाही घेतलेले का? रोज द्यायचा आमदार साहेबांना. आता तसं पाहिलं तर तुम्हाला आता एक सांगतो, राजकीय बोलू का मी? बोललं तर चालेल ना तुम्हाला? आता मी कधीच अतुल शेठ बेनके यांच्या संपर्कात आत्तापर्यंत नव्हतो. मधल्या काळात काय झालं, एका वैयक्तिक कामासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो. आता त्या ठिकाणी गेलो तर आम्ही 3 जण होतो, आमचं वैयक्तिक काम होतं. आणि ज्यावेळेस आम्ही बाहेर उभं होतं तर त्यांच्यातले म्हणजे त्यांनी कुठं पाहिलं किंवा त्यांना कोणतरी सांगितलं की बाहेर 3 माणसं उभी आहे. जवळ आलतो आम्ही, फार दरवाजेच्या पण बाहेरच उभं होतं. आतमध्ये त्यांची चर्चा चालली होती. आता ती चर्चा चालत असताना त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलून घेतलं. आमचं चहा पान वगैरे झाला. म्हटले आमचं उरकलं का तुम्हाला आम्ही तुमचं काम करतो, काय असेल ते तुमचं म्हणणं सांगा. आता त्या ठिकाणी नेमकी विषय चालला होता, अजितदादा गटाकडे जायचं का शरद पवार गटाकडे जायचं. तर तुम्हाला सांगतो, आमदार साहेबांचे एक शब्द अजून माझ्या लक्षात आहे. ते म्हटले, मी जर स्वतःचा विचार केला तर मला शरद पवार गटात जायला पाहिजे, आणि मी जर तालुक्याचा विचार केला तर मला अजितदादाबरोबर जायला पाहिजे. अजितदादाबरोबर गेलं तर तालुक्याला भरपूर असा निधी उपलब्ध होईल, जनतेची कामं करता येईल, आणि वैयक्तिक माझा स्वार्थ पाहिला तर मला शरद पवार गटात जायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगतो, त्यानंतर त्या एका वाक्याचं आज तुम्हाला सांगतो तुमच्या समोर प्रतीक आहे. अजितदादा गटात गेल्यामुळे तालुक्यात किती कोटी रुपये आले आणि किती कामं झाली. तुम्हाला सांगतो 100 वेळा सलाम करावा अशा नेत्याला, आणि त्याच नेत्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे सगळ्यांनी. ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं आहे, एक समाजाच्या फक्त मुस्लिम समाज, मी ऐकतो आहे यूट्यूबवर वगैरे, मी काय राजकीय याच्यात आता प्रवाहात नाही आहे, परंतु ऐकते एकच समाज टार्गेट केला जातो. प्रत्येकजण मुस्लिम समाज कुठे आहे, मुस्लिम समाजाबाबतीतच बोललं जातं. आता मुस्लिम समाजाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मी परखड बोलतो, सेक्युलर अशी कुठलीच पार्टी नाही आहे मुस्लिम समाजासाठी. आणि मुस्लिम समाजाने फक्त एकच गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे का आपल्यासाठी कोणता आमदार चांगला. पार्टी उद्या कोणती पार्टी कुठं जाईल, कोण सत्तेसाठी काय करेल याचं भविष्यात तुम्हाला सांगता यायचं नाही. त्याच्यामुळं ज्याला वाटेल का बा कमीत कमी मुस्लिम समाजासाठी, आता आम्ही शरददादाचं काम पाहिलं आहे, अतुल शेठचं काम पाहिलं आहे, नवीन कोणी येऊन आमच्यासाठी काही वेगळं करण्यापेक्षा जे जुने आहे त्यांचे आमचे संबंध आहे, त्यांनी आम्हाला कशा पद्धतीने साथ दिली ह्या सगळ्याचा विचार केला तर तुम्हाला सांगतो अतुल शेठलाच मुस्लिम समाजाने मतदान केलं पाहिजे. काय झालं आहे, हे कुठंतरी काहीतरी वेगळ्या मार्गाला वेगळ्या दिशेला न्यायचा प्रयत्न करतात, अगदी चुकीचं आहे. मुस्लिम समाजाने कधी स्वतःचा विचार केला तर मला वाटत नाही अतुल शेठपेक्षा असा दुसरा नेता त्या तुलनेत बसू शकत नाही. अतुल शेठचं 5 वर्षाचं काम पाहिलं आहे मुस्लिम समाजाबरोबर, तर त्यांचं आम्ही प्रत्येक वर्तणूक पाहिली. अगदी मुस्लिम समाजच नाही, तळागाळातल्या प्रत्येक समाजाला एकदम एकत्रित असं एका कुटुंबासारखं त्यांनी सांभाळलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही. आणि काम करण्याची त्यांची पद्धत म्हणजे तुम्हाला सांगतो, शेतकरी असू व्यावसायिक असू एकदम म्हणजे सुनियोजित सगळ्यांना न्याय मिळावा ह्याच हिशोबाने त्यांचं काम आहे. मी काय त्यांचं यापूर्वी समर्थक नव्हतो, पण ज्या वेळेस माझ्या देखतेने ते वाक्य त्यांचं माझ्या अजून ध्यानात आहे का स्वतःचा वैयक्तिक विचार केला तर ह्या गटात, आणि तालुक्याचा जनतेचा जर विकास करायचा असेल आणि जनतेचा विकास करायचा असेल तर पर्याय अजितदादा गटात जायला पाहिजे. आणि एवढे ज्या वेळेस माणसाचे ह्या पद्धतीचे विचार असतात तुम्हाला सांगतो, त्यावेळेस
फक्त हे लोकांना माहीत व्हायला पाहिजे का जो माणूस स्वतःचा एवढा मोठा त्याग करून फक्त जनतेचा विचार करतो का त्याला मतदान करायचं नाही बुवा.